वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज जे गाडीचं मागचं ॲक्सिडेंट झाला होता, त्यांनी सर्व्हिस सेंटरला सोडा सांगितलं होतं. तर आज सर्व्हिस सेंटरला सोडा झाले, डॉक्युमेंट्स वगैरे सगळे घेतले त्याचे. मी आणि माझा मित्र त्यांनी सगळं चाललं. तर चला जाऊया, तुम्हाला गाडी दाखवलं कसं काय झालं. हेडलाईटच्या वरचं ते फुटलंय आणि गाडीच्या मागचं जे आहे ते इंडिकेटरचं कवर जरा मोडलं आणि साईडला जरा खर्चलंय गाडीचं. तर मग तिथून आम्ही शोरूमला जाऊन आलो लगेच. मग शोरूमवाले म्हटले की अजून गाडीचे पार्ट्स वगैरे काय आलेले नाही आहेत. मग त्यामुळे आम्ही तिथून परत निघालो डीमार्टसाठी. मग डीमार्टमध्ये म्हटलं जरा मॅगी वगैरे आणावं, घरातले सगळे गावी गेले होते. म्हटलं भुका तर लागलेलं, म्हटलं काय करायचं. मग डायरेक्ट आम्ही तिथून निघालो डीमार्टमध्ये. डीमार्टमध्ये आता गाडी लावायची जागा नव्हतं म्हणून बाहेर गाडी लावायला. तर हे डीमार्टमध्ये आता जाऊन आम्ही मॅगी वगैरे घेणार. तर आता डीमार्टच्या आत आलो आहे आम्ही. बघू शकता इथं बन्स वगैरे. तिथून आम्ही मॅगी वगैरे घेतलं, लगेच आलो बाहेर. जास्त काही व्हिडिओ केला नाही डीमार्टमध्ये, तसं पण आलो नाही व्हिडिओ करायला. मॅगी वगैरे घेऊन लगेच निघालो घराकडं, कारण का भुका लागलेल्या जोरात दोघांनी पण आम्हाला. ऋतुपर्णला जे आहे ते आम्ही आमच्या घराजवळ थांबायला सांगितलेलं त्याला, कारण का आम्ही मॅगी वगैरे घेऊन आले तर सगळी मिळून करून खाव्या म्हणलो मस्तपैकी. मग तर आलो मी आणि विश्वजित. आता सध्याला आम्ही मॅगी बनवलं आहे. इथं ब्लूटूथ स्पीकर जो आम्ही काल आणला होता तो. आता इथं पाणी वगैरे घातले, उकळायला ठेवले. आता पाणी चालू करून चालू करायचं आहे. चालू करून आता उकळायचं. तर मग विश्वजित म्हणला मला काही घेऊ नकोस व्हिडिओमध्ये, आम्ही तेच. मग आता मॅगी वगैरे घेतला, मसाला खायला लावले. खूप दिवसांना असं मॅगीचा मसाला खायला मिळाला, एक नंबर लागाल. तर मग लगेच मसाल्याचं पाकिट जे आहे ते पाण्यात टाकलं. एक झाले की एक लगेच मसाला टाकला 2-3. तवर विश्वजितनं मॅगी वगैरे फाडला पटकन आणि मॅगी टाकलं. तवर शिजवून आम्ही आणलो नाही. तवर ऋतुपर्णनं लगेच खायला चालू केलं. अजून आम्ही इथं लावून घेतलं नाही. त्याला म्हटलं आम्ही आता करून आणले, तुझं तू घालाय सगळं आमासनी वाढून दे, आम्ही खातो. मग आता ते वाढणार. आता तेच वाढ म्हटली की प्रत्येकाला एक एक पळीनं वाढला बरोबर. त्यानंतर खाल्लो आम्ही, लगेच खाऊन झालं. मग विश्वजित म्हटला काय काय सामान आणायचं दुकानातून तेवढं आणायचं जाऊया पटकन. तेव्हा त्यानं लिहून घेतलं सगळं. मग आता आम्ही निघालोय दुकानातून सामान वगैरे आणायला. पहिला गेलो भाजी मंडईत, मग तिथून म्हटलो जर तिथंच घ्यायचं सगळं सामान जे काय असेल ते. मग तिथून आम्ही लगेच निघालो दुसरीकडं बाकीचे सामान आणायला. गॅस वगैरे आणि परोठे वगैरे काय तर आणायचं होतं. मग एग्ज अंडी वगैरे ते आणायचं होतं. मग तिथून लगेच निघालो खालच्या लाईन बाजारकडं. मग आता गर्दी बघू शकता इथे किती. मग आम्ही आलो डायरेक्ट पहिल्यांदा अंडीच्या दुकानात. मग अंडी वगैरे घेतले सगळे 1 डझनभर. मग आमची बाकी सामान वगैरे मगाशी घेतलेलं, मीठ काय असेल ते मसाला वगैरे ते सगळं घेतलेलं. तिथून आम्ही लगेच निघालो मित्राकडं. तिथून घेतली सिगडी. तिथून आलो लगेच तांदळाच्या दुकानात, कारण का आम्ही तांदूळ विसरलो होतं घ्यायचं. मग तांदूळ बघितलं कसं आहे, मग तांदूळ घेतलो. तांदूळ घेऊन लगेच निघालो घराकडं. तर भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आता इंस्टाग्रामला तेवढं फॉलो करा. बाय बाय.